कोरोनाचं सावट आलं आणि त्यामध्ये 3 वर्ष कोरोना क्षेत्रामध्ये अखिल भारतीय जनता दलाच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी कोरोनासाठी अत्यंत जवळ जाऊन काम केलेलं आहे. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे आणि आम्ही आतापर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सरकार दरबारी लोकांचे कामं जिथं असतील त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने शिफारस पत्र देणे, आंदोलन करणे किंवा विनंत्या करणे, अशा पद्धतीनं जनतेचे कामं लवकरात लवकर कसे करता येतील त्यासाठी कार्यकर्त्याची टीम आमची सदैव तत्पर असते आणि आम्ही प्रत्येक कामासाठी आमचा कार्यकर्ता थांबलो असतो. 12 जागांपैकी 8 महिला उमेदवारांना उमेदवारी दिली. हा, त्यामागचं कारण याच्या पाठीमागचं कारण असं आहे की प्रत्येक पक्ष लढाऊ बाणा म्हणून पुरुषांना समजतो. कारण तो रात्री बेरात्री अंधारात उजेडात कधीही तो देशासाठी फिरू शकतो, गावात शहरात कुठेही एकटा जाऊ शकतो. पण भारतीय संविधानानं एवढ्या मोठ्या महिलांना अधिकार देऊन सुद्धा आजही माझी मायमाऊली गुलामगिरीतून मुक्त होऊ शकत नाही. तिला कोणतरी पुढे जात असताना कुठं कोणतरी पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी विश्वनाथ प्रताप सिंगाचे विचारच असे होते की पहिल्यांदा मायमाऊलीचं दर्शन आणि पुन्हा वडिलांचा आशीर्वाद घेऊन पुढे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी स्थापन करण्यात आलेलं मजबूत युवा संघटन, त्या मजबूत युवा संघटनेनं असा निर्णय घेतला की या लोकसभेच्या उमेदवारीमध्ये जास्तीत जास्त आपण महिलांना तिकीट देण्याचा प्रयत्न करू. आणि आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा शीतलताई रोकडे, परत मानसीताई पाचपुते यांनी वेळोवेळी सुचवलं की साहेब आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. आम्ही लोकसभेमध्ये जर आम्हाला मतदानाचा टक्का वाढला तर विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व पुरुषां निवडणुकीत द्या, नसेल तर त्यावेळेला पुरुषांचा विचार करा. त्यामुळं आमच्या पक्षांनी विचार केला की काहीही समस्या असल्या तर आपण अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई अशा महिलांच्या रूपात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला बघून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहावं, ही प्रामाणिक पक्षाची भूमिका घेऊन आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहतोय. आणि अजूनही पुढच्या जे 3 याद्या येणार आहेत त्यामध्ये पण जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य राहील ही लिहून देतो. आणि सर्वात जास्त हुशार कर्तबगार महिलांची लोकसंख्या आमच्या पक्षामध्ये जास्त आहे आणि इंटरेस्टेड पण आहेत लोकसभेसाठी आणि त्या हुशार पण आहेत. म्हणून आम्ही त्यांचा प्रामुख्याने विचार केला, त्यांच्या चाचण्या घेतल्या, टेस्ट घेतल्या, लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान किती होईल त्याचा सर्वे केला आणि मगच आम्ही उमेदवाराला हात घातली. सहजासहजी आम्ही मानसिक अभिनय क्षेत्र सोडून तुम्ही राजकारणात येत काय कारण? काय बोलू मला समाजसेवा करण्याच्या अभिनय क्षेत्र सोडून तुम्ही राजकारणात येत? मला समाजसेवा करण्याची पहिल्यापासूनच ऍक्च्युली आवड आहे, त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये एंट्री घेतली आहे. उमेदवाराची काय भूमिका असणार या चुनावामध्ये? सर्वात पहिली भूमिका आम्ही म्हणत नाही की हे स्वतंत्र धोक्यात आहे, परंतु या देशातल्या राष्ट्रीय पार्ट्या म्हणतात की देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे. मग त्यामुळे आम्ही विचार केला की सगळेजण मिळून लढलं तर कदाचित योग्य होईल, पण त्या पक्षांना आमच्यासारख्या पक्षाची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटत नाही. आज अखिल भारतीय जनता दलाची मुंबईत पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये स्वतंत्र भारताच्या रक्षणासाठी लोकसभेला आपल्या पक्षाच्या वतीनं खासदार पाठवून दिला पाहिजे याच्यासाठी आज मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये एकूण 12 उमेदवाराची पहिली यादी जाहीर करण्यात आली. लोक म्हणतात देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आहे, विकास समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन पोहोचला नाही. मग जे काही सरकारच्या माध्यमातून वंचित राहिलेलं काम आहे ते आपण अखिल भारतीय जनता दलाच्या माध्यमातून पूर्ण करावं याच्यासाठी आम्ही लोकसभेचे उमेदवार उभा करत आहोत आणि यानंतर जास्तीत जास्त उमेदवार महाराष्ट्रातून करण्यात येईल. स्वबळावर या निवडणुका लढवल्या जातील असा पक्षाच्या मॅनेजमेंटमध्ये ठरलेला आहे आणि पक्ष नहीं करना युती ना किसी से करार
ये है जनता की ललकार और हम चलाएंगे इस देश का सरकार म्हणत पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्याचं ठरवलाय. जनशक्ती ही धनशक्तीच्या विरोधामध्ये आता रस्त्यावर उतरत आहे आणि देशाच्या इतिहासाला आणि देशाच्या लोकसभेला एक पवित्र खासदार पाठवून देण्याचं काम आम्ही करण्याचं पहिलं पाऊल पुढे टाकलोय. जय हिंद, जय भारत. एकूण किती उमेदवार देणार आहात महाराष्ट्रात? आम्ही महाराष्ट्रामध्ये कमीत कमी एकूण 40, 42, 45 पर्यंत उमेदवाराचा आकडा जाऊ शकतो. कारण ही पहिली 12 उमेदवाराची यादी आम्ही आज तुमच्या समोर जाहीर. गठबंधन नहीं करेंगे ना आप? गठबंधन करणे